आणि मी आजच माझी पहिली व्हिडिओ मी यूट्यूबला टाकली आहे. त्याच्यामध्ये मला फार काही जास्त बोलता येत नव्हतं आणि अजून पण मला काही बोलता येत नाही फार काय, पण मी माझे प्रयत्न चालू आहेत. कारण की मला हे बनवायचे आहेत व्हिडिओ, पहिल्यापासूनच बनवायचा व्हिडिओचे शौक आहेत मला आणि मला लय आवड आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर व्हिडिओ बनवताना मला एक लाज म्हणजे एक हे वाटत होतं, अरे कशी व्हिडिओ बनेल, मी बरोबर बोलीन का काय. म्हणजे मी मला स्वतःलाच विचारतो माझे प्रश्न. मी आता व्हिडिओ कॅमेरा चालू केल्याच्यानंतर बोलू का नको, बोलू का नको, हा जरासा बोलतो नंतर बंद करतो. मग मी ती व्हिडिओ टाकत नाही. तर मी प्रयत्न माझे चालूच होते काय करू काय करू काय करू काय करू. आणि माझं मन पण आहे व्हिडिओ बनवण्याचं, तर मी व्हिडिओ नाही बनवणार आणि मन पण आहे, तर मी डबल हे होऊन जाणार ना. तर आता मग माझ्या नंतर मनात विचार आला आणि मी माझ्या स्वतःला विचारलं, अरे तुला आवड पण आहे व्हिडिओ बनवायची आणि तू व्हिडिओ बनवतो टाकत नाही, तुला बोलता नाही जमत आहे, हे नाही होत आहे ते नाही होत आहे, तू स्वतःला सुद्धा हे करतोय. तर मी एक विचार केला स्वतःनेच, मीच माझ्या स्वतःला मी खालीपणा दाखवतो. तर ती व्हिडिओ कशी बनवणार, बरोबर ना. कारण की तुला व्हिडिओ बनवायची आहे, तुला व्हिडिओ टाकायची आहे आणि तुला बोलता नाही येत आहे, मग येऊन दुसरा तर कोण बोलणार नाही. मग तिकडे हिंमत दाखवतो तुझी स्वतःची. तर मग मी काय केलं, आता माझे भाऊ बहिणी सगळे माझे फ्रेंड्स सगळे माझे तुम्हीच व्हिडिओ बघणार आहे. तर काय चुकीचं बोलतोय काय चुकीचं नाही बोलत आहे तर तुम्ही मला सांगा आणि मला सपोर्ट करा. तर माझं काय चुकलं विकलं असेल तर तुम्ही मला एक्झॅक्टली सांगू शकता मी कुठे काय चुकीचं बोलतोय, कुठे हे आहे, तू असं कर हे कर ते कर. तर त्याच्यानंतर माझी काही चुकीची व्हिडिओ असेल आणि काय असेल तर प्लीज मला माफ करा. आणि बोलण्यामध्ये काही चुकीचं असेल तर तुम्ही मला खरंच सांगा, हे शब्द तुझे चुकीचे आहेत, हे शब्द तुझे बरोबर आहे. आणि मग मग नंतरच्या टॉपिकमध्ये मी काय बोलत होतो, मग मला स्वतःला ते ना मी विचारायला लागलो, अरे मग तू काय करणार, व्हिडिओ कशी बनवणार, तुला व्हिडिओ पण बनवायचे आहे आणि तू व्हिडिओ नाही बनवते, तू चुकीचं बोलतो, हे करतो ते करतो. मग नंतरला मी माझ्या स्वतःला विचारूनच घेतलं मनाला, तू चालू कर व्हिडिओ बनवायला. आता तुम्हाला सांगितलं नाही याच्या आधी, तू चालू कर व्हिडिओ बनवायला. काही चुकलं असेल तर तुझे भाऊ बहिणीच आहेत तुझे व्हिडिओ बघायला, ते तुला नक्कीच सांगतील आणि नक्की तुला ते सपोर्ट करतील. तुझे हे शब्द चुकीचे आहेत, तुझे हे शब्द वाईट आहेत, जास्त बोललं नाही जात ह्याच्यामध्ये, तर तुम्हीच मला एक सपोर्ट करणार आहेत. लास्ट पर्याय माझा हात होता, तर मी बिंदास मग आज माझा व्हिडिओ बनवायला चालू केली. आणि आज पहिला दिवस होता गुढीपाडव्याचा आणि म्हणजे मराठी माणसांचा नवीन दिवसाचा. तर मी डायरेक्ट आज व्हिडिओ बनवली पण आणि आज यूट्यूबला पण टाकली. आणि माझं यूट्यूबला नाव आहे अक्की 96 आणि माझं इन्स्टाला नाव आहे अक्की आकाश, म्हणजे अक्की आग्रे आहे 96 करणं. तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट तर करा आणि मेन म्हणजे लाईक फॉलो करायला विसरू नका. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट आहे, तुम्ही प्लीज माझा काही चुकीचे शब्द असतील ते तुम्ही मला प्लीज सांगा. तर तिकडे मी चुकलो आहे आणि तिकडे नाही चुकलो आहे ते प्लीज मला एक सपोर्ट करा. मग ह्याच्यानंतरला तुम्हाला माझ्या व्हिडिओ रोज तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे तुमचं सपोर्ट असेल तेवढं तर मला छान वाटेल ना. आता इकडे गाडी धुवायला लेट ही आहे कारण की 2-2, 3-3 गाड्या आहेत. मग त्याच्यानंतर गाडी तर धुवू नाही शकत, ते ट्रॉफिक वाटते मला. तर मग पुढे आपला एक मित्र आहे, तर मित्राच्या गाड्या आज गॅरेजवर जातो आणि गाडी धुतो. आपण माझाच मित्र आहे, मग नंतरच गाडी धुतो माझ्या पुढे जाऊन मित्राच्या इकडे. तर तुम्ही मला नक्की सांगा माझं पुढे काय चुकत असेल का असेल प्लीज. अजून याच्या पुढे तर मी काही करू नाही शकतो. तो मला टॅलेंट झाला, मी बोललो नाही आज आपल्याला व्हिडिओ काढायचीच आहे. आणि आज माझं तोंड चालू झालं त्या अजूनपर्यंत थांबतच आहे. असं वाटतंय अजून काय बोलू, आता काय नको बोलू, पण बोलतच राहायचं मन करते. पण एक तुम्हाला पण भावांनो विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ काढताना एक विसरू नका, तुम्ही एक गाडी चालवतो बरोबर ना. कारण की गाडी चालवताना तुम्ही तुमच्या फोनमध्ये ना तुमच्या कॅमेरामध्ये जास्त लक्ष ठेवू नका. कारण की तुमच्यावर तुमची पण जबाबदारी आहे गाडी चालवण्याची आणि तुमच्या समजी गाडी हायवेवर किती जण चालवतात त्यांची पण जबाबदारी आहे. तर तुम्ही एक लक्ष देऊन हे करून, इथे वाटतं काहीतरी झालं आहे वाटतं, इथे काही प्रॉब्लेम झाला वाटतं सिलेंडरमध्ये, इथे सिलेंडर नाही भेटत आहे. तर ह्यांचा काही प्रॉब्लेम चालू आहे तिकडे. तुम्हाला नक्की नक्की मेन म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश होता, तुम्ही व्हिडिओ बनवतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये होऊन नका जाऊ. कारण की तुम्ही व्हिडिओ बनवताना तुमचं एक लक्ष पण ठेवा. अरे मी गाडी हायवेवर चालवतो आहे, माझं लक्ष मेन पहिला गाडीवर पाहिजे चालवताना. तुम्ही बोला, तुम्ही व्हिडिओ काढा, तुम्हाला कोणालाच व्हिडिओ काढायला नाही आहे. कारण की आपल्या हातात पण एक जबाबदारी असते, तू स्वतःची आणि दुसऱ्यांची पण. तुम्ही गाडी चालवताना व्हिडिओ काढते, गाडी अशी बोलवली, त्याला कट मारलं, ह्याला कट मारलं, हे चालणार नाही.
तुमच्याकडे हे सगळं ऑपरेटी कधी असते, तुम्ही बाहेर लॉंग राईडला गेलात त्याच्यानंतरला मग तुमच्याकडे पूर्ण सेफ्टी आहे, तुम्ही हेल्मेट घातलं आहे, तुम्ही हे घातलं आहे, तुम्ही जॅकेट घातलं आहे, तर तुम्ही रेसिंग बाहेर साईडला ऑफ रोडिंगला खेळू शकतात. पण तुम्ही लोकलला तर बिलकुल विसरू नका, कारण की तुमच्या संगती सणासुदी जे जाणार आहे ते सगळे जण असतात. सगळ्यांचे सण इम्पॉर्टंट आहेत सगळ्यांना. आणि तुझ्या घरात तर तुझी मम्मी वाट बघत असणार, माझा मुलगा आता येणार आहे जेवायला, माझा मुलगा आता येईल, माझं हे आज मी मुलासाठी एवढं छान छान जेवायला बनवलं आहे. तर तुम्ही ते एवढ्यासाठी तुम्ही गाडी अशी तशी बनवणार, काय दुखापत होणार. आणि एवढंसं लागलं असून दे, काय जास्त लागलेलं असून दे, पण आपल्या आईला तेवढीच काळजी वाटते, अरे माझ्या मुलाला काय झालं, माझ्या मुलाला काय जास्त लागलं नसेल, मग तिचे सण कशाला आपण हे करायचे वाईट आपल्या एवढ्याशा ह्याच्यासाठी. तर तुम्हाला नक्की सांगतो, कधी पण गाडी चालवताना तुम्ही लक्ष द्या आपल्याकडे, आणि स्वतःचं पण लक्ष ठेवा, दुसऱ्यांचं पण लक्ष ठेवा, नीट घरी जावा. आणि आईच्या हाताचं गोडगोड आज खरं सांगतो ना, आज बाहेर कोणीच काही जेवू नका. आज घरी जाऊन पहिलं आईच्या हाताचं जेवण जेवा. आज म्हणजे गोड बटाट्याची भाजी, गोड डाळ, पुरी असेल, श्रीखंड असेल, कोण लोक पुरणपोळी करतात. पण आज जेवायला एवढी मजा येणार ना, मला नुसतं जेवणाचंच शॉपिंग निघतो, कारण की मला लय भूक लागलं आहे आणि माझ्या आईच्या हाताचं मला आज जाऊन पहिला जेवायचं. आता तर मी पोचलो आहे जस्ट गोरेगाव चिकनाका. तर मी इकडनं राईट मारून सीधा आरे कॉलनी. लय पब्लिक येते, शूटिंग बिटिंग करतात, रील्स काढतात, काही ना काही चालतच असतं. आज वाटतं इकडे पण फोटोशूट होत आहे आणि इकडे मराठी बहिणी आमच्या व्हिडिओ काढत आहेत. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा विवेकदा, हा स्वामीदा, मच्छी आहे, बाण्या आहे, बकरी आहे. चला चला चला. सॉरी गाईज, आजी म्हणते आई म्हणजे माझी मोठी बहीण त्यापाड्यातच राहते, तर आजी म्हणते आई त्यापाड्यात गेलाय, तर येईल आता. मग तर मी आईला फोन करतो, आईला फोन करून मग आधी जेवायला बसतो. आज मग आईला बोलवतो, आई मस्त छान करता आज मला जेवायला वाढेल, तर मी तुम्हाला भेटतो 5 मिनिटात. हाय गाईज, आज बघा आईने माझ्यासाठी पनीरची भाजी केली आहे, मटर पनीर. मग त्याच्यानंतर सुनर काय केलं मम्मी हे? हाय गाईज, आता माझी बहीण आली आहे, माझी गाडीची पूजा करते. आणि आज जेवण पण यांनी छान बनवलेलं, आणि आज हिने एक स्पेशल सँडविच बनवलेले होते.